MBBS MD बालरोग चिकित्सा शास्त्रामध्ये मी तज्ञ आहे। त्यामुळे मला या विषयामध्ये मी बालमानसशास्त्राच्या संदर्भात काम करत असताना खरं तर उद्या होळी आहे, रंगपंचमी आहे, तर देशभरामध्ये अनेक गोरगरीब जे मुलं असतात ज्यांना कुठल्याही प्रकारच्या खिशामध्ये त्यांच्याकडे पैसे नसतात, ही मुलं पेट्रोल, डिझेल, झंडूबाम, कोरेक्स, फेनिसिडिल, नेल पॉलिश, थिनर, टर्पेंटाइन अशा प्रकारची अनेक झंडूबाम ब्रेडला लावून खाणे, विक्स वेपर झंडूबाम किंवा हे सगळे मिश्रित करून ब्रेडला लावून खाणे आणि अशा अनेक प्रकारचे काही लोक पेट्रोलचा वास घेणे, डिझेलचा वास घेणे, अशा प्रकारची एक वेगळ्या प्रकारची एक नशा या गरीब मुलांमध्ये, देशातल्या लाखो मुलांमध्ये या प्रकारची ती सुरू आहे। त्या विषयावरती मी बालरोग चिकित्सक म्हणून आज राज्यसभेमध्ये तो विषय मांडला, कारण या विषयाला पोलीस देखील काही करू शकत नाहीत। त्यामुळे मी सगळ्या आमच्या संसदेला आणि सामाजिक सगळ्या संस्था, बालरोग चिकित्सांची संघटना, बालमानसशास्त्र तज्ञांची संघटना यांना सगळ्यांना आज संसदेतून आवाहन केलंय की ही जी काही एक वेगळ्या प्रकारची जी नशा आहे, ही जी गरीब मुलं, रस्त्यावरची पुलाखालची असहाय्य जी मुलं आहेत, की प्रत्येक गोष्टीमध्ये कोरेक्ससारखं सायरप असेल, फिनिसिडिलसारखं सायरप असेल, याचा देखील नशा करतात। त्यामुळे जे भिंतीला जे पॉलिश करण्याचं टर्पेंटाईल आहे, अशा प्रकारच्या अनेक ज्या गोष्टी ज्या इझिली अवेलेबल आहेत, तर फार्मासिस्ट लोकांना देखील मी या संदर्भात विनंती केली आहे की जे पंजीकृत फार्मासिस्ट असतील, केमिस्ट असतील, त्यांनी देखील कुठल्याही परवानगीशिवाय अशा प्रकारच्या गोष्टी देऊ नयेत, जेणेकरून भविष्यातल्या पिढीला वाचवण्यासाठी आमच्या सर्व समाजाने आणि संसदेने भविष्यात या विषयात लक्ष यासाठी देण्याची गरज आहे की आमची भविष्यातली जी पिढी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये या नशेच्या माध्यमातून असहाय्य, विकलांग आणि पूर्णपणे नशेच्या गर्ततेत जाऊ नये, यासाठी मी आज राज्यसभेमध्ये हा विषय मांडला। आणि त्या दृष्टिकोनातून उद्या होळीच्या पर्वाच्या दृष्टिकोनातून सरकारचं लक्ष याकडे वेधलेलं आहे। निश्चितच आमचं सरकार या विषयामध्ये गंभीर पावले उचलेल असं मला ठाम आत्मविश्वास आहे। सर, म्हणजे एकीकडे ड्रग्ससाठी आपल्याकडे संस्था आहे, मोठमोठे अधिकारी असतात, पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी लक्षात येत नाही की मुलं यामधून अशा पद्धतीने नशा करत असतील, तर याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे? कारण हे तर सर्रास, तुम्ही जी काही नावं सांगितली ती सर्रास लोकांना कोणालाही मिळतं। बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामध्ये पीडियाट्रिशियन असतात, पीडियाट्रिक सायकोलॉजिस्ट असतात आणि अनेक सामाजिक संस्था पण यामध्ये काम करतायत। मी यासाठी हा विषय मांडला की उद्या होळीच्या निमित्ताने अनेक मुलं रस्त्यावरती अशा प्रकारचा नशा करताना तुम्हाला आढळतील। हे स्टेटस सिम्बॉलचा पण विषय झालेला आहे। काही किशोरी अवस्थांमध्ये, काही ह्याच्यामध्ये सामाजिक दबावाखातर पण काही मुलं करतात। तर त्यामुळे या सगळ्यांना मिळून एकत्रित येऊन, सरकार सगळ्या गोष्टी नाही करू शकत, समाज आणि सरकार जर एकत्रित येऊन या विषयावरती जर हात घातला तर बाल कल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत, त्या ठिकाणच्या सगळ्या पीडियाट्रिशियन असतील, पीडियाट्रिक सायकोलॉजिस्ट असतील, आमच्यासारखे जे संसद सदस्य, राज्यसभेतले लोकसभा सदस्य यांनी जर मनावर घेऊन सरकारच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना जर आपण आळा घालता आला तर याच्यामध्ये कायदा पण करता येऊ शकतो। या माध्यमातून आपल्याला त्या मुलांचं रिहॅबिलिटेशन करणं, त्यांचं विषहरण करणं, त्यांचा पुनर्वास करणं आणि त्या मुलांचं प्रबोधन करणं आणि त्यांना भविष्यामध्ये जीवनासाठी, जगण्यासाठी एक त्यांना स्फूर्ती आणि उर्मी देणं, या दृष्टिकोनातून देखील बाल कल्याण समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातून हा आपल्याला प्रयोग यशस्वीपणे करता येऊ शकतो। दुसरा प्रश्न असा आहे की पाकिस्तानमध्ये, बलुचिस्तानमध्ये हल्ला झालेला आहे। पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होतात, ते आपल्याकडे देखील पुढे दाखवायचा प्रयत्न करतात, याबद्दल काय सांगता? पहा, पाकिस्तानने त्याचे जे स्वतःचे जे कर्म केलेले आहेत, त्याचे ते कर्माची भोगाची ती फळं भोगत आहेत। पाकिस्तानने आमच्याकडे वाकड्या नजरेने काश्मीरकडे नजर टाकली। आमच्या या देशामध्ये 2014च्या पूर्वी त्यांनी अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न केला, बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकठिकाणी अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया झाल्या। पण प्रधानमंत्री मोदीजींच्या सारखं एक संरक्षक नेतृत्व भारताला लाभल्यापासून या देशामध्ये कुठल्याही प्रकारच्या दंगली, या देशामध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्बस्फोट, या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं अपहरण झालं नाही। पाकिस्तान त्याच्या कर्माची जी फळं आहेत ती भोगतोय आणि पाकिस्तान हा आता जगातला सगळ्यात कंगाल देश झालेला आहे।
त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशाने आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमच्या काश्मीरकडे बघण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःच्या बलुचिस्तानला सांभाळावं. त्यांनी आमच्या भागातल्या सीमारेषेवर जाऊन अतिरेक्यांना पाठवण्याच्या ऐवजी स्वतःचा बलुचिस्तान सांभाळावा. त्या बलुचिस्तानच्या लोकांचे प्रश्न त्यांनी सांभाळावेत. पाकिस्तान हा जगातला सगळ्यात भिकारी देश होण्याचं कारण हे खुद्द पाकिस्तान आणि पाकिस्तानचं प्रशासन आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. हिंदुस्थानची संस्कृती आणि नेपाळची संस्कृती या दोन्ही संस्कृती एकमेकाशी संबंधित आहेत. नेपाळमधलं अध्यात्म, नेपाळमधलं हिंदुत्व आणि भारताचं आणि हिंदुस्थानातलं हिंदुत्व याच्यामध्ये साम्य आहे. आणि जगातला एकमेव नेपाळ देश असा आहे की ज्या ठिकाणी हिंदुत्वाची अस्मिता राखल्या जाते. नेपाळ या देशातली आमची जी अंतःकरणातली जी सीतामैया आहे तिचं माहेर नेपाळमधलं होतं. प्रभू रामचंद्रांचं आणि सीता या दोघांचं ज्या ठिकाणी एकत्रित स्वयंवर झालं त्यावेळेस नेपाळ हा पूर्णपणे सजल्या गेलेलं होतं. नेपाळच्या माध्यमातून आम्हाला सीतामाई भेटली. त्यामुळे नेपाळचा आणि भारताचं एकमेकाचा संबंध कोणीही जरी बाहेरून आला तरी तो तोडू शकत नाही. कारण नेपाळ हे राज्य असं आहे, नेपाळ हा देश असा आहे, त्यांची आणि आमची संस्कृती एकसारखीच आहे. हिंदुस्थान आणि नेपाळ हे दोघंही एकमेकासोबत अतिशय सामंजस्याने संस्कृतीच्या विचाराचं आदानप्रदान करत आणि नेपाळमधली जनता ही जास्तीत जास्त प्रमाणात प्रधानमंत्री मोदीजींवर विश्वास ठेवते, आमच्या हिंदुत्वावर विश्वास ठेवते. आणि या महाकुंभामध्ये नेपाळमधली 90% जनता या महाकुंभात येऊन त्यांनी स्नान करून गेल्याचे आकडे देखील आलेले आहेत. नेपाळमधली जनता ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला येते. नेपाळमधली जनता आमच्या हिंदुत्वाचं अध्ययन करते. नेपाळमधली जनता ही आमच्या संस्कृतीचा अभिमान बाळगते. त्यामुळे नेपाळमध्ये आम्ही हिंदुस्थानी आणि नेपाळमधले सगळे लोक भाऊ मिळून या वसुदैव कुटुंबाचा नारा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे नेपाळच्या हिंदुत्वाला कोणीही बोट लावायची हिंमत करू नये अशी माझी या चॅनलद्वारे त्यांना विनंती आहे.